तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं करिअर एक्सपर्ट या चॅनल मध्ये। तर आपण बघू शकताय बीपीडीएस, बीओटीएस, बीएसएलपी, बीएनएमआयएस या कोर्स साठी सीईटी सेल कडून एक नवीन नोटीस जी पब्लिश झालेली आहे। ती नोटीस बघू शकतो आपण, ती काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इन्स्टिट्यूशनल लेवल राउंड 2 हा आपला आणलेला आहे सीईटी सेलने, ज्यामध्ये बीपीडीएस, बीओटीएस चे जे काही राउंड चे सीट्स बाकी आहेत ते भरण्यासाठी हा राउंड आहे। तर त्याची मेरिट लिस्ट जी आहे ती आज लागणार आहे 19 तारखेला। त्यानंतर तुम्हाला जी पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी, ज्या कॉलेजला वॅकन्सी आहे त्या कॉलेजला तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्या कॉलेजची जी काही फीस असेल ती तुम्हाला घेऊन जायची आहे, किंवा तुमचं ऍडमिशन म्हणजे स्टेट कोटासाठी असेल किंवा इन्स्टिट्यूशनल कोटासाठी असेल, तर ती एवढी फीस तुम्हाला डीडी फॉर्मॅट मध्ये घेऊन जायची आहे। आणि ऑल तुमचे डॉक्युमेंट जे व्हेरीफाईड डॉक्युमेंट बघू शकतो आपण इथं, कॉपी ऑफ ऑल डॉक्युमेंट्स जे काही आपले सांगितलेले आपण ओरिजिनल डॉक्युमेंट आणि एक 3 आपल्या झेरॉक्सचे सेट आपल्याला घेऊन जायचे आहे। त्यानंतर तुमचे जे काही इलिजिबल डिझायरस कॅन्डिडेट मस्ट अप्लाय इन पर्सन, ते 20 ते 22 तारीख राहणार आहे। त्या तारखेमध्ये तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कॉलेजला जमा करायचे आहे, म्हणजे नाव द्यायचे। त्यानंतर तुमचे जनरल मेरिट लिस्ट किंवा स्टेट कोटा वाईज मेरिट लिस्ट जे ती आउट होणार आहे, ती आउट होणार आपली 22 तारखेला। त्यामध्ये आपले फर्स्ट सिलेक्शन लिस्टचे विद्यार्थी राहणार आहे आणि काही वेटिंग वर राहणार आहे। तर फर्स्ट सिलेक्शन लिस्ट मध्ये जॉईनिंग पिरियड दिलेला आहे त्यांनी 23 तारखेपासून 25 तारखेपर्यंत आपल्याला जॉईनिंग करायची आहे। जर त्या सीट भरल्या नाही तर पुन्हा एकदा रेसिड्युअल वॅकन्सीची जी नोटीस आहे ती आपल्या बोर्डवर पब्लिश होणार आहे किंवा कॉलेजच्या वेबसाईटला पब्लिश होणार। ती कधी पब्लिश होणार विद्यार्थी मित्रांनो, तर ती पब्लिश होणार आपली 25 तारखेला। त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट लागल्यानंतर म्हणजे जे काही वेट लिस्टचे विद्यार्थी होते त्यांना त्यांचे डॉक्युमेंट घेऊन पुन्हा कॉलेजला जायचे, ते आपले 27 तारीख आहे। आणि 27 तारीखच आपली रेसिड्युअल वॅकन्सी फिलिंग करण्यासाठी शेवटची तारीख असणार विद्यार्थी मित्रांनो। आणि फायनल जे काही रिपोर्टिंग ऑफ ऍडमिटेड कॅन्डिडेट्स इन कॉलेज फीडबॅक मॉड्यूल मध्ये ते आपली शेवटची डेट 27 तारीख ही कॉलेज साठी राहणार आहे। म्हणजे ओव्हरऑल शेड्यूल जर बघायचा आपल्याला 20 ते 22 पर्यंत आपल्याला कॉलेजला जाऊन ऍप्लिकेशन करायचं आहे। फर्स्ट राऊंड आपला 22 तारखेला संध्याकाळी 6:30 लागेल, त्यामध्ये आपलं ऍडमिशन झालंय किंवा आपण वेटिंग लिस्ट मध्ये ते बघायचे। त्यानंतर फर्स्ट राऊंड मध्ये ज्यांना ऍडमिशन भेटले त्यांना 23 ते 25 मध्ये जॉईनिंग आहे, म्हणजे रिपोर्टिंगचा टाइम आहे। जर त्या काळात त्यांची जॉईनिंग नाही झाली तर त्यांना 25 तारखेपर्यंत म्हणजे आपली जे काही रेसिड्युअल जागा आहेत बाकी आहेत त्यांच्यासाठी 25 तारखे लिस्ट लागणार आहे 5:30 वाजता। आणि नंतर 27 तारखेपासून वेटिंग लिस्टवर जेवढे कॅन्डिडेट होते त्यांनी जाऊन कॉलेजला भेटायचे आणि आपलं जे सिलेक्शन आहे ते फायनल करून येते। आणि कॉलेजला 27 तारीख ही शेवटची दिलेली आहे आपले जे काही राहिलेले जागा आहेत त्या भरण्यासाठी। तर आपल्याला बीपीटीएस, बीओटीएस करायचं असेल तर आजच आपल्याला संपर्क करायचा आहे खाली दिलेल्या नंबरवर आणि आपलं जे सीट आहे ते बुक करायचंय। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच कंटेंट सोबत, अशाच अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।